नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए तृतीय वर्ष 5व्या सत्रातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा आपला भारताचा भूगोल या पेपरचा आज आपण अभ्यास करणार आहोत। मित्रहो, 5वं सत्र म्हणलं की बीए थर्ड इयर वर्षातील किंवा बीए तृतीय वर्षातील भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा हा आपला पेपर भारताचा भूगोल जिओग्राफी ऑफ इंडिया। मित्रहो, जिओग्राफी ऑफ इंडिया या पेपरचा विचार या बीए तृतीय वर्षाच्या अनुषंगाने खास करून या ठिकाणी केलेला आहे। कारण का की जेव्हा तुम्ही इतर जे काही कॉम्पिटिशनची एक्झाम स्पर्धा परीक्षा चा विचार तुम्ही त्या ठिकाणी करता, त्यावेळेस स्पर्धा परीक्षेमध्ये भारताचा भूगोल हा एक पेपर त्या ठिकाणी असतो। या पेपरचा अधिकाधिक भाग त्या ठिकाणी असतो आणि मग त्याचा फायदा आपल्या विद्यार्थ्यांना, भूगोल विषयाच्या विद्यार्थ्यांना अधिक प्रमाणात व्हावा म्हणून खास करून याचे नियोजन हे या ठिकाणी बीए तृतीय वर्षातील 5व्या सत्रात या ठिकाणी केलेले आहे की भूगोलाचाही अभ्यास केला आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसाठी सामोरे जात असताना भूगोल विषयाच्या अनुषंगाने, भारताच्या भूगोलाच्या अनुषंगाने जे काही प्रश्न विचारले जाते त्याचाही योग्य अशा प्रमाणात विद्यार्थ्यांना फायदा होईल आणि म्हणूनच हा पेपर या ठिकाणी ठेवलेला आहे। मित्रहो, या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की भूगोल विषयाच्या अनुषंगाने असणारा हा जो काही पेपर आहे भारताचा भूगोल जिओग्राफी ऑफ इंडिया, तर हा पेपर या ठिकाणी आपण शिकत असताना मित्रहो, भारताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस संपूर्ण जगाचा आपल्याला विचार करावा लागतो आणि संपूर्ण जगाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पृथ्वीचा विचार आपल्याला करणं आवश्यक आहे आणि पृथ्वीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस पृथ्वीचा विचार करत असताना संपूर्ण ब्रह्मांड किंवा या सूर्यमालेचा विचार आपण या ठिकाणी करतो आणि प्रामुख्याने या ठिकाणी आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की या सूर्यमालेमध्ये पृथ्वीची निर्मिती जी साधारणतः असं म्हटलं जातं की 450 कोटी वर्षापूर्वी झाली असावी असे या ठिकाणी म्हटलं। आणि मग आपल्याला माहिती आहे की सुरुवातीच्या काळामध्ये ही जी काही पृथ्वी होती ही सुरुवातीच्या काळामध्ये तप्त असा वायूचा गोळा होता, म्हणजेच पृथ्वी ही वायू अवस्थेमध्ये होती। त्यानंतर पृथ्वी ही द्रवरूप अवस्थेमध्ये गेली आणि सावकाशपणे थंड होत ती आज घनरूप अवस्थेमध्ये आलेली आपल्याला दिसते। आणि मग आपण ज्यावेळेस असं पाहतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की या घनरूप अवस्थेमध्ये पृथ्वी आल्यानंतर सुरुवातीच्या कालखंडामध्ये या पृथ्वीच्या पृष्ठभागावर मोठमोठाले स्थित्यंतर झाले, मोठमोठाले ज्वालामुखीचे उद्रेक या पृथ्वीच्या पृष्ठभागावर झालेले आपल्याला दिसतात आणि मग हळूहळू पृथ्वी ही थंड होत गेली। या पृथ्वीच्या सभोवती या अंतर्गत भागातून असणारे जे काही विविध प्रकारचे वायू आहे हे वायू जमा झाले आणि मग एक प्रकारचं वातावरण पृथ्वीच्या सभोवती निर्माण झालं। या वायूबरोबरच बाष्प किंवा जलबाष्प आपण असं म्हणूया की जलबाष्प देखील या वातावरणामध्ये पृथ्वीच्या सभोवती निर्माण झाली। कालांतराने ती बाष्प थंड होऊन त्यापासून ढगांची निर्मिती झाली आणि ढग थंड होऊन त्यानंतर या ठिकाणी वृष्टी किंवा पावसाला सुरुवात झाली। आणि आपण जर बघितलं तर आपल्याला असं दिसतंय की सुरुवातीच्या कालखंडामध्ये या पृथ्वीवर अधिकाधिक स्वरूपाचं पाणी
या ठिकाणी आज पाहतोय की पृथ्वीच्या पृष्ठभागाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की 71% भाग हा पाण्यानं व्यापलेला आहे. अगोदरचा कालखंडाचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसेल निश्चित याही पेक्षा जास्त टक्के भाग हा जलावरानं किंवा पाण्यानं व्यापलेला होता असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल. आणि मग परत अनेक वर्ष या ठिकाणी गेली, हजारो वर्षाचा कालावधी ओलांडला गेला आणि मग आपल्याला असं दिसतं की या ठिकाणी एक भूखंड उदयाचा एक भूखंड त्या ठिकाणी आपल्याला दिसू लागला ज्याला पॅन्झिया असं. आणि ह्या पॅन्झियाच्या सभोवताली मग पाण्याचा वेढा त्या ठिकाणी होता, म्हणजे संपूर्ण महासागर ह्या पॅन्झियाच्या सभोवताली होता. आणि मग अशा प्रकारचा हा महासागर आणि त्यामध्ये असणारा एक भूमिखंडाचा भाग ज्याला आपण पॅन्झिया म्हणतो अशा पद्धतीने सुरुवातीच्या कालखंडामध्ये निर्माण झाली असावी या पृथ्वीवर. आणि त्यानंतर परत कालावधी या ठिकाणी गेला, हजारो वर्षाचा कालावधी गेला आणि मग हजारो वर्षाच्या कालावधीनंतर या ठिकाणी पुन्हा या पॅन्झियाचे दोन भाग पडले. एक गोंडवाना भूमी आणि दुसरी अशा पद्धतीने दोन भाग या ठिकाणी या पॅन्झियाचे झाले. आणि पुढे मग कालांतराने झालं असं की याही दोन भागाचे अनेक भागामध्ये विभाजन झालं. साधारणतः आपण जर बघितलं तर उत्तर अमेरिका आणि दक्षिण अमेरिकेचा भाग हा पश्चिमेकडे सरकत गेला. ऑस्ट्रेलियाचा भाग हा साधारणतः आग्नेयेकडे सरकत गेला. अंटार्क्टिका खंडाचा भाग हा दक्षिण भागाकडे सरकत गेला. तर आपला जो काही भारताचा भाग आहे हा ईशान्य भागाकडे सरकत गेला. म्हणजे अशा पद्धतीने या दोन खंडाचे देखील अनेक खंडामध्ये विभाजन झालं. आणि आज आपण पाहतोय की जगाच्या पाठीवर अनेक असे खंड आपल्याला दिसून येतात. त्यामध्ये उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया, ऑस्ट्रेलिया अशा आणि अंटार्क्टिका अशा प्रकारचे अनेक खंड या पृथ्वीवर आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. मित्रहो, मग आपल्याला या संदर्भ का घेतोय आपण तर आपल्याला या ठिकाणी बघायचं की या अनुषंगाने मग आपण पाहतोय की आपला जो काही भारत आहे हा भारत कुठे आहे. कारण भारताचं जर स्थान आपल्याला बघायचं असेल, भारताचे स्थान जर या ठिकाणी आपल्याला बघायचं असेल तर आपल्याला असं दिसतंय की भारताचे स्थान हे प्रामुख्याने जगाच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर भारताचे स्थान हे आशिया खंडामध्ये कुठे आहे. आशिया खंडामध्ये हे भारताचे स्थान. आणि जगाच्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण या संपूर्ण पृथ्वीचा विचार करतो त्यावेळेस पृथ्वीच्या मध्यातून जाणारं आडवं काल्पनिक अक्षवृत्त किंवा आडवं अशा प्रकारचं जे काही सगळ्यात मोठा अक्षवृत्त आहे ज्याला आपण विषुववृत्त असं म्हणतो. या विषुववृत्ताच्या उत्तर भागामध्ये विषुववृत्तापासून उत्तर भागामध्ये म्हणजेच उत्तर गोलार्धामध्ये भारताचं स्थान असलेलं दिसतं. भारताचं स्थान कुठे दिसतं आपल्याला तर भारताचं स्थान हे विषुववृत्तापासून उत्तरेकडे जगाचा जर आपण विचार केला विषुववृत्तापासून उत्तरेकडे म्हणजे भारताचं स्थान हे उत्तर गोलार्धामध्ये. पृथ्वी एक गोल आहे आणि त्याचा अर्धा भाग एक उत्तर गोलार्ध आणि एक दक्षिण गोलार्ध म्हणून उत्तर गोलार्धामध्ये भारताचं स्थान आहे असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागतं. त्यानंतर पुन्हा आपण त्यामध्ये गेलो तर आपल्याला असं दिसतंय की हे जे काही खंड आहे उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, युरोप खंड, आफ्रिका खंड, आशिया खंड, ऑस्ट्रेलिया खंड आणि अंटार्क्टिका खंड यापैकी आशिया खंडातील हा एक देश आहे. आणि आशिया खंडामध्ये देखील दक्षिण आशियाई देश खास करून आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये असणारा हा एक भारत
एक देश आहे. त्यानंतर ज्या वेळेस आपण रेखावृत्तानुसार विचार करतो भारताच्या स्थानाच्या संदर्भामध्ये, तर रेखावृत्तानुसार विचार केल्यानंतर भारताचे स्थान जर आपण बघितलं की जे ग्रीनिज रेखावृत्त आहे, ग्रीनिज स्वरूपाचं जे काही रेखावृत्त आहे हे ग्रीनिज रेखावृत्त, साधारणतः हे जे काही रेखावृत्त आहे हे ग्रीनिज रेखावृत्त आहे की ज्याला आपण 0 अंश रेखांश असं म्हणतो किंवा मध्यवर्ती रेखावृत्त असं म्हणतो. या ग्रीनिज रेखावृत्ताच्या या बाजूमध्ये पश्चिम आणि या बाजूमध्ये पूर्व भाग. मग रेखावृत्ताचा विचार केल्यास भारताचं स्थान हे पूर्वेकडे असलेलं आपल्याला दिसतं किंवा पूर्व गोलार्धामध्ये भारताचं स्थान असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण त्या स्थानाचा विचार करतो भारताच्या, त्यावेळेस भारताचं स्थान हे विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून विचार केला तर उत्तर गोलार्धामध्ये आहे. 0 अंश रेखावृत्त किंवा ग्रीनिज रेखावृत्ताच्या अनुषंगाने जर विचार केला तर पूर्व गोलार्धामध्ये आशिया खंड आणि आशिया खंडामध्ये देखील खास करून आशिया खंडाच्या दक्षिण भागामध्ये, म्हणून हा देश दक्षिण आशियाई देश म्हणून या ठिकाणी ओळखला जातो. मित्रांनो, अशा पद्धतीने जर आपण बघितलं की हा दक्षिण आशियाई खंडातील असणारा हा आपला भारत देश, हा आपला भारत देश किंवा ज्याला आपण इंडिया असे म्हणतो, अशा पद्धतीने असणारा हा इंडिया किंवा भारतीय उपखंडाचा भाग याला द्वीपकल्प असं म्हटलं जातं. कारण ज्याच्या तिन्ही बाजूला समुद्राचा भाग आहे, महासागराचा भाग आहे, म्हणून याला द्वीपकल्पीय भाग असं देखील या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जर आपण स्थानाच्या संदर्भाने जर विचार केला तर हा दक्षिण आशियातील असणारा हा देश की जो आपला देश आहे त्याला आपण भारत किंवा इंडिया असं या ठिकाणी. म्हणजे मित्रांनो, या ठिकाणी जर स्थानाचा विचार केला तर स्थान हे खास करून विषुववृत्ताच्या दृष्टिकोनातून उत्तर गोलार्धामध्ये, ग्रीनिज रेखावृत्ताच्या दृष्टिकोनातून पूर्व गोलार्धामध्ये आणि आशिया खंडाच्या दृष्टिकोनातून आशिया खंडाच्या दक्षिणेला म्हणजे आशिया खंडाच्या दक्षिणेला असणारा भाग या ठिकाणी म्हणजेच भारत देश किंवा इंडिया असं आपण या ठिकाणी याला म्हणतो. म्हणजे मित्रांनो, अशा पद्धतीनं आपण या भारताचं स्थान या ठिकाणी पाहतो. त्याचबरोबर भारताचा असणारा विस्तार जर आपण बघितला तर भारताचा असणारा विस्तार हा आपण दाखवत असताना अक्षवृत्त आणि रेखावृत्त या अनुषंगाने दाखवत असतो. म्हणजे त्याची लांबी रुंदी कशी आहे, त्याची साधारणतः आकार कसा आहे या दृष्टिकोनातून आपला त्याचा विस्तार, भारताचा विस्तार हा आपण बघत असतो. तर येणाऱ्या तासामध्ये आपण भारताचा विस्तार कसा आहे हे या ठिकाणी बघूया. धन्यवाद.